Venn diagrams. Let us understand the use of Venn diagrams from the following example. A is a set of an elements A, E, I, O, U. आता या ठिकाणी पहा ए सेट दिलेला आहे आणि ए सेटचे इलेमेंट जे आहेत ते इलेमेंट या ठिकाणी काय दिलेले आहेत ए, ई, आय, ओ, यू. आता हा ए सेट जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे वेन डायग्रॅमनं दाखवायचा आहे. आता वेन डायग्रॅमनं या ठिकाणी एखादा त्रिकोण काढा, चौकोन काढा, ओव्हल शेप काढायचा एक जॉमेट्रिकल आणि या ठिकाणी या सेटला मी नाव दिलेलं आहे ए आणि याचे इलेमेंट जे आहेत ते इलेमेंट कोणते आहेत लक्षात घ्या. ए, ई, आय, ओ, यू. अशा पद्धतीनं या ठिकाणी वेन डायग्रॅमच्या सहाय्यानं आपल्याला एखादा सेट काय करता येतो दाखवता येतो. आता त्यानंतर अजून एक उदाहरण घेऊया आपण. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट इज स्मॉलर दॅन इक्वल टू एक्स इज स्मॉलर दॅन इक्वल टू 0. एक्स इज ॲन इंटिजर. आता सुरुवातीला हा सेट आपल्याला लिहावा लागणार आहे. हा सेट कसा लिहायचा पहा. बी सेट आहे आणि बी सेटमध्ये एक्स असे घटक आहेत की -10 टू काय आहे 0 आहे. -10, -9, -8, -7, -6, -5, -4, -3, -2, -1 अँड 0. आता हा जो सेट आहे हा सेट आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे वेन डायग्रॅमच्या सहाय्यानं दर्शवायचा आहे. आता या ठिकाणी वेन डायग्रॅम आपण काढूया. एक रेक्टँगल काढला मी. याला सेटला नाव द्यायचं आहे आपल्याला बी हे नाव दिलं आणि बी या सेटचे जे एलिमेंट्स आहेत ते एलिमेंट्स आता आपण या ठिकाणी दाखवूया. 0, -1, -2, -3, -4, -5, -6, -7, -8, -9 अँड -10. अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेन डायग्रॅमच्या सहाय्यानं सेट्स काय करता येतील दाखवता येतील. आता या ठिकाणी पहा हा जो आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या. सेट ए जो आहे तो सेट ए वेन डायग्रॅमच्या सहाय्यानं आपण दाखवलेला आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बी सेट जो आहे तो बी सेट आपण या ठिकाणी वेन डायग्रॅमच्या सहाय्यानं दर्शवलेला आहे. नेक्स्ट पॉइंट इज सबसेट. इफ ए अँड बी आर टू गिवन सेट्स अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज ऑल्सो अन एलिमेंट ऑफ सेट ए देन बी इज अ सबसेट ऑफ ए. आता या ठिकाणी लक्षात घ्या दोन सेट दिलेले असतील ए आणि बी हा सेट असेल आणि लक्षात घ्या बी सेटचे जर सगळे घटक ए सेटमध्ये असतील तर त्या ठिकाणी बी सेटला एचा काय म्हटलं जातं सबसेट असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पहा आपण काय म्हटलो ए आणि बी हे दोन सेट आहेत. आता एचे एलिमेंट असतील बीचे एलिमेंट असतील. बीचे एलिमेंट जर सर्व एमध्ये असतील तर बीला या ठिकाणी एचा काय म्हटलं जातं सबसेट असं म्हटलं जातं आणि सिम्बॉलिकली हे कसं रिप्रेझेंट केलं जातं पहा. बी इज अ सबसेट ऑफ ए. सबसेटसाठी हे चिन्ह वापरलं जातं. आता याचं वाचन कसं करायचं आहे बी इज अ सबसेट ऑफ ए. आता एक वेन डायग्रॅमच्या सहाय्यानं आपण एक उदाहरण पाहूया. आता या ठिकाणी ए सेट आहे. ए सेटमधले आपण घटक घेऊया. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी आणि एच. आणि बी सेटमधले आपण घटक घेऊया ए, सी, ई आणि जी. आता हेच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या वेन डायग्रॅमच्या सहाय्यानं काय करायचं आहे दाखवायचं आहे. बी हा एचा काय म्हटलेला आहे सबसेट आहे म्हणजे बी लक्षात घ्या अगोदर दाखवावं लागेल. या ठिकाणी हा बी सेट आणि बीचे घटक कोणकोणते आहेत पहा ए, सी, ई आणि जी. आणि याच्याकडेने या ठिकाणी लक्षात घ्या हा सेट कोणता असेल ए सेट असेल आणि ह्या ए सेटचे घटक जे आहेत ते लक्षात घ्या कोणकोणते आहेत
ए अगोदरच दाखवलेला आहे, बी, सी झालेला आहे, डी, ई, एफ, जी आणि एच. अशा पद्धतीनं या ठिकाणी बी मध्ये जर घटक पूर्णपणे सर्व ए मध्ये असतील तर या ठिकाणी बी ला एचा काय म्हटलं जातं, सबसेट असं म्हटलं जातं. आता ह्या उदाहरणामध्ये पहा, बी मधले घटक कोणते आहेत, ए, सी, ई, जी. एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी, ए, सी, ई, जी. Every element of set B are in set A, then set B is a subset of A. Therefore या ठिकाणी आपण कसं लिहायचं आहे पहा, B is a subset of A. पेज नंबर 8 वरती एक ॲक्टिव्हिटी दिली पहा. काय ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, सेट ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास अँड सेट ऑफ स्टुडंट्स इन द सेम क्लास हू कॅन स्विम. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एक सेट काय दिलेला आहे वर्गातील विद्यार्थ्यांचा आणि दुसरा सेट काय म्हणतोय, विद्यार्थ्यांचा संच आहे पण त्यामधील ते काही विद्यार्थी ज्यांना पोहायला येतं. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सर्व विद्यार्थ्यांचा सुरुवातीला सेट दाखवावा लागेल आपल्याला. हा या ठिकाणी जो दाखवलेला आहे याला आपल्याला काय म्हणता येईल, स्टुडंट्स इन अ क्लास. लक्षात घ्या काय येणार हा बाहेरचा, स्टुडंट्स इन अ क्लास. आणि ह्या क्लासमधल्या काही स्टुडंटला या ठिकाणी काय करता येतं, पोहता येतं. म्हणून या ठिकाणी आतल्याच बाजूला या ठिकाणी काय लिहावं लागेल आपल्याला, स्टुडंट्स हू कॅन स्विम. स्टुडंट्स हू कॅन स्विम. आता आपल्याला असंच दुसरं एक उदाहरण पाहायचं आहे. लक्षात घ्या, दुसरं उदाहरण काय आहे पहा, सेट ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास आणि सेट ऑफ स्टुडंट्स हू कॅन राईड बायसिकल्स इन द सेम क्लास. आता सेट ऑफ स्टुडंट्स इन अ क्लास दाखवूया सुरुवातीला आपण. या ठिकाणी याला आपल्याला काय लिहावं लागणार आहे, सेट ऑफ स्टुडंट्स किंवा स्टुडंट्स इन अ क्लास. आणि ह्याच्यामधल्या काही मुलांना या ठिकाणी काय करता येतं, सायकल चालवता येते. मग आता या ठिकाणी आतल्या बाजूला दाखवूया आपण, काय लिहावं लागेल आपल्याला या ठिकाणी, स्टुडंट्स हू कॅन राईड बायसिकल्स. अशा पद्धतीने या ठिकाणी लक्षात घ्या, वेन डायग्रॅमचा उपयोग करून सबसेट आपल्याला काय करता येतील, दाखवता येतील. आपण पहा नॅचरल नंबर पाहिला होता. नॅचरल नंबरचा सेट एन अक्षरानं दर्शवला जातो, 1 2 3 डॅश डॅश डॅश. त्यानंतर होल नंबरचा सेट 0 1 2 3 डॅश डॅश डॅश. त्यानंतर इंटीजर्स डॅश डॅश -2 -1 0 1 2 डॅश डॅश डॅश. त्यानंतर आपण काय पाहिला होता, रॅशनल नंबरचा सेट पाहिला होता. त्यानंतर इरॅशनल नंबर पाहिला होता आणि त्यानंतर रिअल नंबरचं पाहिला होता. लक्षात घ्या, नंतर काय पाहिला होता, रॅशनल नंबर, त्यानंतर इरॅशनल नंबर आणि त्यानंतर लक्षात घ्या आपण काय पाहिला होता, रिअल नंबरचा सेट पाहिला होता. आता या ठिकाणी जर आपण सहज जर नजर टाकली तर एन मधले घटक डब्ल्यू मध्ये आहेत, डब्ल्यू मधले घटक आय मध्ये आहेत, आय मधले घटक रॅशनल नंबरमध्ये आहेत, रॅशनल नंबरमधले इरॅशनल नंबरमध्ये आणि रॅशनल आणि इरॅशनलमधले कशामध्ये आहेत, रिअल नंबर्समध्ये आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, एन इज अ सबसेट ऑफ होल नंबर्स, नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटीजर्स, नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर्स, नॅचरल नंबर इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर्स. त्याच पद्धतीनं होल नंबर इज अ सबसेट ऑफ इंटीजर्स, होल नंबर इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर्स, होल नंबर इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर्स. आय म्हणजे इंटीजर्स, इंटीजर्स इज अ सबसेट ऑफ रॅशनल नंबर्स, इंटीजर्स इज अ सबसेट ऑफ रिअल नंबर्स. म्हणजे लक्षात घ्या, एन नॅचरल नंबरचा सेट जो आहे तो नॅचरल नंबरचा सेट हा सर्वांचा काय आहे, सबसेट आहे. डब्ल्यू हा जो आहे तो इंटीजर्स, रॅशनल, इरॅशनल आणि रिअल अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सबसेट काय करता येतात, सांगता येतात. आता या ठिकाणी एक उदाहरण घेऊया आपण. P is a set of all x such that x is square root of 25.
आता या ठिकाणी पी हा सेट आहे आणि पी या सेटमध्ये सगळे घटक जे आहेत ते काय आहेत, स्क्वेअर रूट ऑफ 25 आहेत. आणि दुसरा जो या ठिकाणी सेट आहे तो काय आहे, यस आहे. यस इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू आय अँड -5 इज स्मॉलर दॅन इक्वल टू वाय इज स्मॉलर दॅन इक्वल टू 5. आता आपण सुरुवातीला पी सेट लिहूया. पी सेटमध्ये काय म्हटलं आहे, एक्स इज अ स्क्वेअर रूट ऑफ 25चं स्क्वेअर रूट या ठिकाणी काय येणार आहे लक्षात घ्या, -5 आणि 5. आता यस सेट लिहूया. यसमध्ये काय आहे पहा, इंटिजर्स -5 ते कुठपर्यंत आहेत, 5 पर्यंत. -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4 आणि 5. आता या ठिकाणी पहा, पी आणि यस या दोन सेटची आपण तुलना करूया. लक्षात घ्या, पी मधले एलिमेंट्स कोणते आहेत, -5, तो यसमध्ये आहे -5. पीचा एलिमेंट दुसरा कोणता आहे, 5, तोही काय आहे या ठिकाणी यसमध्ये आहे. म्हणजे पीचे ऑल एलिमेंट्स कशामध्ये आहेत, यसमध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी पीला यसचा काय म्हटलं जातं, सबसेट असं म्हटलं जातं. एव्हरी एलिमेंट ऑफ सेट पी आर इन सेट यस, देअरफॉर पी इज अ सबसेट ऑफ यस. हे आपण सिम्बॉलिकली या पद्धतीनं काय करणार आहोत, लिहिणार आहोत. रिमेंबर दिस, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. लक्षात घ्या. आता समजा एखादा सेट या ठिकाणी आपण ए घेतला, एचे या ठिकाणी लक्षात घ्या एलिमेंट 1, 2, 3 घेतला, हा सेट झाला. आणि याचा जर सबसेट म्हटलं तर या ठिकाणी काय येणार आहे, 1, 2, 3. म्हणजे या ठिकाणी घ्या, प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. म्हणजेच एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. इट इज रिटन सिम्बॉलिकली ॲज ए इज अ सबसेट ऑफ ए. त्यानंतर सेकंड लक्षात घ्या, प्रत्येक जो एम्प्टी सेट आहे तो एम्प्टी सेट हा या ठिकाणी लक्षात घ्या काय असतो, सबसेट ऑफ एव्हरी सेट असतो. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे पहा, एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेटमध्ये कोणताच घटक नसतो, म्हणजे तो सर्वांचाच काय असणार आहे, सबसेट असणार आहे. मग हे सिम्बॉलिकली कसं दर्शवलं जातं, या ठिकाणी लक्षात घ्या, एम्प्टी सेट फाय इज अ सबसेट ऑफ ए सेट. आपण काय घेऊया, ए घेऊया. आता तिसरा आकडा पहा या ठिकाणी, जर इफ ए इज इक्वल टू बी असेल, म्हणजे ए आणि बी मधले घटक सगळे काय असणार आहेत, समान असणार आहेत. ए मधले घटक सगळे बी मध्ये आणि बी मधले घटक सगळे ए मध्ये, म्हणजे ए अँड बी आर इक्वल सेट्स जर असतील तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. लक्षात आलं का पहा, ए इज इक्वल टू बी म्हणजेच ए आणि बी हे काय आहेत, इक्वल सेट आहेत. इक्वल सेट असतील तर या ठिकाणी लक्षात घ्या, एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए आर इन सेट बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी आर इन सेट ए, देन दीज टू सेट्स आर इक्वल सेट्स. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या, ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. आणि या ठिकाणी चौथा घटक लक्षात घ्या, इफ ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. याचा अर्थ काय लक्षात घ्या, ए जर या ठिकाणी लक्षात घ्या बीचा सबसेट असेल, म्हणजे एचे घटक सगळे कशामध्ये असणार आहेत, बी मध्ये असणार आहेत. अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, म्हणजे बीचे सगळे घटक कशामध्ये असणार आहेत, ए मध्ये असणार आहेत. म्हणजे दोन्हीचे घटक एकमेकांमध्ये आहेत, म्हणजे ते दोन्ही सेट जे आहेत ते सेट काय येणार आहेत, इक्वल सेट येणार आहेत. देअरफॉर ए इज इक्वल टू काय येईल, बी येईल. समजलं का पहा, या ठिकाणी लक्षात घ्या, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इटसेल्फ. प्रत्येक संच हा स्वतःचा काय असतो, सबसेट असतो. एम्प्टी सेट इज अ सबसेट ऑफ एव्हरी सेट. एम्प्टी सेट हा सर्व सेटचा काय असतो, सबसेट असतो. अँड इफ ए इज इक्वल टू बी, म्हणजेच ए आणि बी हे जर दोन इक्वल सेट असतील तर ए इज अ सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए. अँड इफ ए इज सबसेट ऑफ बी अँड बी इज अ सबसेट ऑफ ए, देन ए इज इक्वल टू बी. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी. इफ ए इज अ सेट ऑफ 1, 3, 4, 7, 8
देन राईट ऑल पॉसिबल सेट्स ऑफ ए. आता या ठिकाणी पहा सोल्युशन. दिलेला सेट कोणता आहे पहा, ए सेट दिला आहे आणि त्याचे एलिमेंट कोणते आहेत पहा 1 3 4 7 आणि 8. आणि याचे आपल्याला काय लिहायला सांगितलेले आहेत, सबसेट लिहायला सांगितलेले आहेत. काय लिहायला सांगितलेले आहेत, सबसेट्स ऑफ ए. मग आता पहिला नियम आपण काय पाहिला आपण लक्षात घ्या, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. मग आता याला या ठिकाणी पी नाव देऊया आणि पी मध्ये सगळे घटक घेऊया 1 3 4 7 8. त्यानंतर सेकंड यस नाव देऊया, काय येईल 1 3. त्यानंतर थर्ड झेड 7 8. त्यानंतर 4 बी नाव देऊया सेटला 1 3 4 7. 5 सी नाव देऊया 4 7. अशा पद्धतीनं आपल्याला सेट काय करता येतील, लिहिता येतील. आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे, ए सेट दिला आहे आणि ए सेटचे एलिमेंट जे आहेत ते एलिमेंट कोणते दिलेले आहेत पहा 1 3 4 7 8. आता याचे सबसेट लिहायला सांगितलेत म्हणजे या ठिकाणी घ्या पहिला रूल काय आपला, एव्हरी सेट इज अ सबसेट ऑफ इट सेल्फ. पी आहे 1 3 4 7 8 म्हणजे यातले घटक सगळे यात आणि यातले सगळे घटक यात. आता यस इज अ सबसेट ऑफ ए. बघा या ठिकाणी 1 3 1 3 आहे, 7 8 7 8 आहे, 1 3 4 7 1 3 4 7 आणि 4 7. अशा पद्धतीनं या ठिकाणी 1 3 4 7 8 या अंकांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी एचे काय करता येतील, सबसेट लिहिता येतील. या ठिकाणी एक एक्झाम्पल पहा, सम सेट्स आर गिवन बिलो. A is a set of an element dash 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 -4 -2 0 2 4 6 dash dash dash. B is a set of an elements 1 2 3 dash dash dash. C is a set of an elements dash 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 -12 -6 0 6 12 18 dash dash dash. D is a set of an elements dash 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 -8 -4 0 4 8 dash dash. I is a set of an elements dash dash -3 -2 -1 0 1 2 3 4 dash dash dash. अशा पद्धतीनं या ठिकाणी लक्षात घ्या सेट्स दिलेले आहेत आणि सेट्स दिल्यानंतर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा, डिस्कस अँड डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू. आता खाली या ठिकाणी 2 स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्या 2 स्टेटमेंटमध्ये कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे ते आपणाला या ठिकाणी काय करायचं आहे, ठरवायचं आहे. आता पहिलं स्टेटमेंट या ठिकाणी काय म्हटलंय बा, ए इज अ सबसेट ऑफ सेट्स बी सी डी. आता ए जो आहे तो ए कुणाचा सबसेट आहे, बी सी आणि डीचा. म्हणजे ए मधले घटक बी मध्ये पाहिजेत, ए मधले घटक सी मध्ये पाहिजेत आणि ए मधले घटक डी मध्ये पाहिजेत. आता ए मध्ये काय आहे पहा, -4 -2 0 2 4 6. हे सगळे घटक बी मध्ये आहेत का पहा, बी मध्ये या ठिकाणी मायनसच्या संख्या नाहीत त्याच्यामुळं नाही बी मध्ये. आता ए मधले सगळे घटक सी मध्ये आहेत का पहा, या ठिकाणी -2 आहे -4 आहे, सी मध्ये -2 -4 नाही. आता डी मध्ये ए मधले सगळे घटक डी मध्ये आहेत का पहा, -2 आहे इथं -2 नाही. म्हणजे लक्षात घ्या ऑल एलिमेंट्स, या ठिकाणी लक्षात घ्या सोल्युशन, all elements of set A are not present in B, C and D. Therefore, A is not a subset of B. A is not a subset of C. and A is not a subset of D. म्हणजे A हा B, C आणि Dचा या ठिकाणी काय नाही, सबसेट नाही. Therefore, statement 1 is false. Statement 1 is false. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते काय आहे या ठिकाणी, फॉल्स आहे. सेकंड या ठिकाणी काय सांगितलंय पहा, B is a subset of all the sets which are given above. म्हणजे बी जो आहे तो बी हा सर्वांचा काय आहे, सबसेट आहे का ते आपल्याला ट्रू ऑर फॉल्स ठरवायचं आहे. आता बी मधले घटक पहा 1 2 3 हे ए मध्ये नाहीत, बी मधले घटक 1 2 3 सी मध्ये नाहीत, 1 2 3 डी मध्ये नाही
1 2 3 आयमध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणजे बी हा फक्त कोणाचा सबसेट आहे, आयचा सबसेट आहे. म्हणजे बी हा एचा, सीचा आणि डीचा सबसेट नाही. त्यामुळे या ठिकाणी स्टेटमेंट 2 हे देखील काय आहे, फॉल्स आहे. आता या ठिकाणी पहा सोल्युशन. ऑल एलिमेंट्स of set B are not present in set A, C and D. Therefore, B is not a subset of A, B is not a subset of C and B is not a subset of D. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या स्टेटमेंट 2 इज फॉल्स येणार, लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट इज युनिव्हर्सल सेट. आता युनिव्हर्सल सेट कशाला म्हणायचं आहे, लक्षात घ्या. थिंक ऑफ अ बिगर सेट विच विल अकोमोडेट ऑल द गिवन सेट्स अंडर कन्सिडरेशन विच इज जनरल इज नोन ॲज युनिव्हर्सल सेट. So that the sets under consideration are the subsets of this universal set. आता या ठिकाणी लक्षात घ्या एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सपोज वी वॉन्ट टू स्टडी द स्टुडंट्स इन क्लास 9 हू फ्रिक्वेंटली रिमेंड अब्सेंट. म्हणजे आता या ठिकाणी 9th क्लास आहे आणि त्यामधल्या स्टुडंटचा जे की विद्यार्थी काय राहतात शाळेमधून अब्सेंट राहतात. देन वी हॅव थिंक of all the students of class 9 who are in the school. So all the students in a class or the students of all the divisions of class 9 in the school is a universal set. म्हणजे युनिव्हर्सल सेट हा काय आहे, लक्षात घ्या. विश्वसंच म्हणायचे याला, जो की 9वी इयत्तेमधील किंवा 9वी तुकडेमधील सर्व विद्यार्थी असतील. आणि लक्षात घ्या फ्रिक्वेंटली अब्सेंट जो राहतोय तो काय असेल, युनिव्हर्सल सेटचा सबसेट असेल, लक्षात घ्या. आता या ठिकाणी आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. दुसरं उदाहरण काय आहे पहा. अ क्रिकेट टीम ऑफ 15 स्टुडंट्स इज टू बी सिलेक्टेड फ्रॉम अ स्कूल. आता शाळेमधील काय केलेले आहे, 15 विद्यार्थ्यांची एक टीम जी आहे ती टीम निवडली गेलेली आहे. हिअर ऑल द स्टुडंट्स फ्रॉम स्कूल हू प्ले क्रिकेट इज अ युनिव्हर्सल सेट. आता शाळेमध्ये जेवढी काही मुलं क्रिकेट खेळतात ती खेळणारी मुलं जी आहेत तो म्हणजे काय झाला, युनिव्हर्सल सेट झाला. आणि त्या मुलामधून 15 मुलं निवडलेली आहेत म्हणजे तो त्याचा काय झाला, सबसेट झाला. अ टीम ऑफ 15 क्रिकेट प्लेयर्स इज अ सबसेट ऑफ दॅट युनिव्हर्सल सेट. आता या ठिकाणी आकृतीनं दाखवलेला आहे युनिव्हर्सल सेट जो आहे तो युनिव्हर्सल सेट हा नेहमी लक्षात घ्या रेक्टँगलनं दर्शवला जातो आणि तो यू या अक्षरानं काय केलेला जातो, डिनोट केलेला जातो. या ठिकाणी दिलेला आहे पहा सर्व. जनरली द युनिव्हर्सल सेट इज डिनोटेड बाय यू अँड इन वेन डायग्रॅम इट इज रिप्रेझेंटेड बाय अ रेक्टँगल. आणि रेक्टँगलनं या ठिकाणी तो जो युनिव्हर्सल सेट आहे तो दर्शविला जातो. आता नेक्स्ट पॉईंट काय आहे पहा, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट कशाला म्हणायचं, लक्षात घ्या. सपोज यू इज ॲन युनिव्हर्सल सेट. आता यू जर या ठिकाणी काय असेल, युनिव्हर्सल सेट असेल अँड इफ बी इज अ सबसेट ऑफ यू देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स इन यू विच आर नॉट इन सेट बी इज कॉल्ड द कॉम्प्लिमेंट ऑफ बी अँड इट इज डिनोटेड बाय बी डॅश ऑर कॉम्प्लिमेंट ऑफ बी. याचा अर्थ काय लक्षात घ्या. आता जर एखादा या ठिकाणी काय दिला, युनिव्हर्सल सेट दिला यू आणि त्याच्यामध्ये बी हा काय आहे, यूचा सबसेट आहे. मग बीमधले सर्व घटक सोडून यूमध्ये जे काय राहिलेले घटक आहेत ते येतात, त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, कॉम्प्लिमेंट ऑफ बी असं म्हटलं जातं. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ बी हा जो आहे तो या ठिकाणी काय दर्शवला जातो, बी डॅशनं दर्शवला जातो. आता या ठिकाणी एक उदाहरण घेतलं आहे पहा. पहिलं उदाहरण तुमच्या लक्षात येतं का पहा. युनिव्हर्सल सेटमध्ये या ठिकाणी एलिमेंट कोणते दिलेले आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि एमध्ये घटक कोणते आहेत पहा, 2 4 6 8 10. आता एमधले घटक कोणते आहेत, 2 4 6 8 10.
ते यू मधले सोडा 2 4 6 8 10, मग राहिले कोणते यू मध्ये पहा, 1 राहिला, 3 5 7 आणि 9. हा जो असेल तो एचा काय असेल, कॉम्प्लिमेंट असेल. देअरफॉर कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज इक्वल टू 1 3 5 7 अँड 9. आता सेकंड एक्झाम्पल एक दिलेला आहे पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये युनिव्हर्सल सेटचे या ठिकाणी एलिमेंट्स कोणते आहेत पहा, 1 3 9 11 13 18 19. आणि बी मधले एलिमेंट कोणते आहेत पहा, 3 9 11 13. आता बी मध्ये कोणते घटक आहेत, 3 9 11 13. 3 9 11 13 हे कशामध्ये आहेत, यू मध्ये आहेत. म्हणजे बी इज अ सबसेट ऑफ यू. बी हा यूचा काय आहे, सबसेट आहे. आता बी मधले घटक 3 9 11 13 हे काय करायचे, यू मधले काढून टाकायचे. मग राहतात कोणते पहा, 1 18 आणि 19. तो जो आहे तो बीचा काय असेल, कॉम्प्लिमेंट असेल. म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज अ सेट ऑफ एन एलिमेंट्स 1 18 अँड 19. आता याच आकृतीमध्ये या ठिकाणी लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट ऑफ अ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इटसेल्फ. हे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ठरवायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट ऑफ बी म्हटलं तर या ठिकाणी काय येणार, लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट ऑफ बीचा कॉम्प्लिमेंट म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ बी मधले घटक सोडून बी मध्ये जे राहिलेले घटक आहेत ते येणार. म्हणजे कोण येणार, 3 9 11 आणि 13. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट ऑफ बी इज इक्वल टू बी. म्हणजेच कॉम्प्लिमेंट ऑफ कॉम्प्लिमेंट इज द गिवन सेट इटसेल्फ. रिमेंबर दिस. आता आपल्याला या ठिकाणी काय करायचे आहेत, कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेटच्या काय करायच्या आहेत, प्रॉपर्टी पाहायच्या आहेत. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट. आता या ठिकाणी लक्षात घ्या, पहिली जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी काय आहे पहा, नो एलिमेंट्स आर कॉमन इन ए अँड ए डॅश. म्हणजे लक्षात घ्या, ए सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंट याच्यामध्ये कोणताही एलिमेंट काय राहत नाही, कॉमन राहत नाही. ए इज अ सबसेट ऑफ यू अँड कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज अ सबसेट ऑफ यू. म्हणजे ए हा युनिव्हर्सल सेटचा काय असणार आहे, सबसेट असणार आहे. आणि त्याचबरोबर कॉम्प्लिमेंट ऑफ ए देखील या ठिकाणी युनिव्हर्सल सेटचा काय असणार आहे, सबसेट असणार आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट यू इज एम्प्टी सेट. लक्षात घ्या, युनिव्हर्सल सेट जो आहे त्या युनिव्हर्सल सेटचा या ठिकाणी लक्षात घ्या, कॉम्प्लिमेंट जो आहे तो कॉम्प्लिमेंट हा काय असणार आहे, एम्प्टी सेट असणार आहे. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज यू.